उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा जनता दरबार. ॲसिड हल्ल्यातनं बचावलेल्या महिलांच्या प्रतिनिधींनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. ॲसिड विक्रीवर कठोर नियंत्रण आणि कडक नियमावलीची मागणी. सरकार सकारात्मक पावलं उचलेल, सुनेत्रा पवार यांची ग्वाही. मुंबईतल्या वॉटर टँकर असोसिएशनचा संप दुसऱ्या दिवशी मागे. टँकर चालकांनी संप मागे घेतल्यानं मुंबईकरांना दिलासा. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय. बीड तालुक्यात वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस. चौसाळा, राऊळगाव, अंजनवती, लिंबा गणेश, मांजरसुंबा परिसरात पाऊस. छोटे नदी नाले प्रवाहित. घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर. रत्नागिरीच्या गुहागरमधील तवसाळ, रोहिले भागात पावसाचा हाहाकार. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात नद्यांना पूर. उर्वरित भागात वादळामुळे झाडांची पडझड होऊन घरांचं मोठं नुकसान. पंढरपुरातल्या विठुरायाचं संरक्षण व्हावं, त्यांना थंडावा मिळावा म्हणून गेले 3 महिने सुरू असलेल्या चंदन ओटी पूजेची सांगता. मृग नक्षत्राची सुरुवात झाल्यामुळे पूजेची सांगता. उद्यापासून पुन्हा एकदा विठ्ठलाला उबदार रेशमी वस्त्र परिधान केलं जाणार. पालघरच्या डहाणूतल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणी सकल हिंदू समाजाकडनं उद्या डहाणू बंदची हाक. या पार्श्वभूमीवर उद्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद. पनवेलमध्ये अनोळखी महिलेची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून मुख्य आरोपीसह एकाला अटक. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जळालेल्या अवस्थेत आढळलेला महिलेचा मृतदेह. महिलेने लग्नासाठी दबाव आणल्यामुळे हत्या केल्याचं तपासात समोर. नौपाडा राम मारुती रोड परिसरात सोसायटीच्या इलेक्ट्रिक डकमध्ये आग. सुदैवाने जीवितहानी नाही. सोसायटीमधल्या सुमारे 4 ते 5 रहिवाशांची सुखरूप सुटका. पावसामुळे रायगडच्या महाडमध्ये पावसात मुंबई गोवा महामार्गावर दुचाकीसह कारला भीषण आग. दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान. दुचाकीवरून पेट्रोल घेऊन जात असताना आग लागल्याची माहिती.